म्हणजे सीओईपी सारख्या मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं, तिथं प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करणं आणि तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मग काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या का? नेमकी नोकरी केली की आणखी काही वेगळं करायचं ठरवलेलं? आता बऱ्याचदा हा प्रश्न आता मी प्रशासनात असल्यामुळे विचारला जातो की तुमचं लहानपणी किंवा कॉलेजमध्येच काही ठरलं होतं का? तर माझं तसं काही ठरलं नव्हतं की आपल्याला इकडे यायचं, कारण मी स्वतःला तितकं ओळखलंच नव्हतं. म्हणजे मी प्रामाणिकपणे नव्हतं करू इच्छिते की मला असं वाटायचं की आपली जर कॅपॅबिलिटी नसेल प्रशासन सांभाळायची तर आपण ते जाऊ नये, हे मला कॉलेजच्या वयात वाटायचं. आणि एक आकर्षण सगळ्यांनाच अधिकाऱ्यांचं खूप असतं कॉलेजमध्ये, बऱ्यापैकी त्या एक्सपोजर पण मिळतं की स्पर्धा असतात, स्पर्धा परीक्षा असतात. परंतु मला असं वाटायचं की बघू, आधी मी इंजिनिअरिंग करते, तो इंजिनिअरिंग करून मी जे शिकलेले आहे ते मला व्यवस्थित अप्लाय करता येते का ते मी बघू, मला कधी वाटेल पुढे भविष्यात तर मी बघेन. त्यामुळं आता जे हातात आहे त्या गोष्टी मी केल्या. आणि ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझं लगेच प्लेसमेंटही झालं. लार्सन अँड टुब्रो जी प्रतिष्ठित कंपनी आहे तर तिथे मला प्लेसमेंट मिळाली आणि तिथे जॉईन केलं. तिथे 4 वर्ष काम केलं. प्रशासनातील सेवेमध्ये म्हणजे IAS होण्यासाठी आपल्याला असं म्हणजे इकडं पळावं असं का वाटलं? तो माझा जो प्रवास आहे ना तो एकदम असा खाडकन झालेला नाही. मला कुठेतरी गेलं की काहीतरी ऐकलं किंवा कोणाचं तरी बघितलं आणि मला खूप छान वाटलं, नाही आता कुठेतरी करायचं आणि ते सगळं सोडून आपण करावं असं नाही. माझा प्रवास थोडा वेगळा झालेला आहे, थोडा उशिरा झालेला आहे. याच्यामध्ये मी जसं म्हटलं की मी लार्सन अँड टुब्रो मध्ये असताना मला असं वाटायला लागलं मी ऍक्च्युअली तिथे सॉफ्टवेअरला काम करायचे, म्हणजे प्रॉपर मी कंपनीमध्ये काम करायचे. मी प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह होते. माझ्या हाताखाली खूप सारे कामगार, मशीन्स, प्रोडक्ट्स, गुड्स, असं बरंच इन्व्हेंटरी. आणि मी प्रॉपर कोर मशीन्स बरोबर काम केलेलं आहे. मशीन्स बंद पडणे, पुन्हा ते प्रोडक्शन रुळावरती आणणं किंवा कामगारांच्या गोष्टी, हे सगळं मी खूप जवळून बघितलं आणि खूप चांगलं हँडल मी करू शकले. माझे बॉस होते तर त्यांनी मला खूप चांगलं घडवलं त्या काळामध्ये की तू मुलगी आहे किंवा तुला हा नाही म्हणून तू असं सगळ्यांपेक्षा कमी नाही समजायचं. तुला जर एवढा मोठा कामगार वर्ग सांभाळायचा असेल तर त्यांना जे जमते ते तुला पण जमलं पाहिजे. त्यामुळे तू मशीन मध्ये हात घालायला कमी जास्त करायला नाही पाहिजे. सो माझे दिवस असे होते की मी गेले शिफ्ट आणि आम्ही फर्स्ट सेकंड मध्ये काम करायचो, शिफ्ट असायच्या आमच्या. त्यामुळं शिफ्ट मध्ये काम करणं, हात काळे करणं, अंगावरती तेल सांडून घेणं हे खूप कॉमन होतं माझ्यासाठी त्या काळामध्ये. आणि 1-2 वर्षात मला हे समजलं की आपण हे चांगलं करतोय, आपल्याला हे जमतंय की लोकांना सांभाळणं जमतंय, सगळ्या गोष्टी करून आणणं. आणि बेस्ट म्हणजे मी वन ऑफ द बेस्ट एम्प्लॉई होते त्या कॅम्पस मध्ये. मी नगर कॅम्पसला काम करायचे